नमस्कार पालकांनो. 10वीत लॉकडाऊन सोबत गेलेल्या पालकांनो, तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन. नीट ऐका मी काय म्हणतेय. लॉकडाऊन सोबत 10वीत गेलेल्या पालकांनो, तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. गोंधळलात की मी काहीतरी आघावपणा करते असं वाटतंय? विचारपूर्वक मी असं बोलतीये. आपल्यातले बरेचसे पालक 10वीत गेलेत आणि त्यांच्यासाठी मी या गप्पा मारतीये. माझा परिचय तसं तर अनेक जण ओळखतात, पण माझा परिचय मी वैशाली शिंदे शेंडे. याच विषयावर मी 2003 साली पुण्यामध्ये बालगंधर्वमध्ये बोलले होते. त्यावेळेला मी पालक नव्हते, पण मी बोलले होते. आज मी पालक आहे आणि मी तुमच्याशी बोलतीये. पोलीस दलामध्ये डोळसपणे नोकरी केली. ती नोकरी सोडून आता मी शिकवण्याची नोकरी करतेय. नोकरी नाही, फ्रीलान्सिंग म्हणा त्याला, पण ते करतेय. पण माझा रोल, माझी भूमिका आज एक शिक्षक म्हणून आहे. म्हणजे मी पालक पण आहे, शिक्षक पण आहे, पण आज मी तुमच्याशी एक पालक म्हणून बोलतेय, शिक्षक म्हणून नाही. म्हणून या गप्पा आहेत. अजिबात हे व्याख्यान वगैरे काही नाही आहे. तुम्हाला काहीही सल्ले मला द्यायचे नाही आहेत. फक्त हे शेअरिंग आहे. हे शेअरिंग कशासाठी ना, की मला ना थोडीशी चिंता वाटायला लागली आहे. चिंता अशासाठी की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की 2003 साली मी हाच विषय बोलले होते आणि आजसुद्धा 2020 साली मी हाच विषय बोलतेय की 10वीत मूल गेल्यानंतर पालक आपसूक 10वीत जातात. म्हणजे माझं तर निरीक्षण असं आहे की आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मूल अजून 10वीत जायला तयारच नाही आहे. म्हणजे त्याच्या हातातून मोबाईल सुटत नाही आहे, त्याच्या समोरून टीव्हीची स्क्रीन बाजूला हटत नाही आहे, त्याच्या समोरून कम्प्युटरची स्क्रीन बाजूला हटत नाही आहे. तो तरी काय करेल ना बिचारा. म्हणजे तो मुलगा मुलगी जे घरात बसलेले आहेत अडकून, ते तरी काय करतील. म्हणजे माझी नम्र विनंती आहे, मी तो मुद्दा पुढे बोलेलच, पण तुर्तास 10वीत गेलेल्या पालकांनो, मी गोंधळून पालक हा शब्द नाही वापरते, जाणून बुजून वापरतेय की आपण 10वीत गेलेलो आहे. मुलं अजून 10वीत गेलेली नाही आहेत मनानं, पण आपण इतके वेगात चाललेलो आहोत पुढे की आपल्याला स्वतःला थांबवणं शक्य नाही होत आहे. गरज आहे का आपल्या 10वीत जाण्याची? असा एक सेकंदभर थांबून स्वतःला प्रश्न विचारा की सारखं आपण मुलाच्या कानी कपाळी ओरडलो की मुलं खूप बहारदार अभ्यास करतात. असा काही तुमचा अनुभव आहे का? माझा नक्कीच नाही. म्हणजे नेमकं उलटं दिसतं. एक आहे ना, आपण असे एक मुद्दा पहिल्यांदा समजून घेऊयात या आपल्या गप्पांचा की ना, खूपशी मुलं अभ्यास न आवडणारी असतात. अगदी मोजक्या मुलांना अभ्यास आवडतो. एक तर मुळात आपल्या शिक्षण पद्धतीचा जो सब घोडे 12% हा जो नियम आहे ना, तो भयंकर आहे. म्हणजे भयंकरच आहे. आपण माशाला म्हणतो पाण्यातून उठ, पाण्यातून बाहेर ये आणि झाडावर चढून दाखव. आणि झाडावर सर्रकन चढणाऱ्या खारुताईला म्हणतो चल पोहून दाखव. अर्थात तो इथे बोलण्याचा मुद्दा नाहीये, पण आत्ता इथे बोलण्याचा मुद्दा एवढाच खूप महत्त्वाचा आहे की 10वीत मुलं जात आहेत. लक्षात घ्या, 10वीतल्या मुलांच्या बाबतीत थोडं सेन्सिटिव्ह आपल्या सगळ्या पालकांना राहावं लागेल. अशासाठी की आत्ताची परिस्थिती खूप विचित्र आहे. तुम्हाला अनुभव येतोय त्याचा. म्हणजे बिफोर मार्च आणि आफ्टर मार्च आपल्या एन्झायटीमध्ये फरक पडलेला आहे. आपल्या घरातल्या वातावरणात फरक पडलेला आहे. आपण सतत मुलांवर लक्ष ठेवतोय. मला आठवतंय इथे, म्हणजे हा सतत मुलांवर लक्ष ठेवण्याचा जो मुद्दा आहे त्याच्यावरून मला आठवतंय, मागे ना साप्ताहिक सकाळचे अतिशय अनुभवी संपादक आदरणीय सदा डुंबरे सर यांनी त्यांच्या एका संपादकीयमध्ये खूप सुंदर वाक्य लिहिलं होतं त्यांच्या बालपणाविषयी. ते वाक्य असं होतं की आमच्या वेळेला, आमच्या बालपणामध्ये आत्ता इतके केअरिंग पालक नसल्यामुळे आम्हाला खूप स्पेस मिळत होती. वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या. उपरोधिक आहे हे वाक्य की फार आक्रमण करतोय आपण मुलांच्या स्पेसवर, असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या करिअरचा
एक घटक, जबाबदार घटक म्हणून, एक अतिशय काय म्हणता येईल त्याला, सिन्सिअर पालक म्हणून वगैरे वगैरे बरीच विशेषणं लावून आहे ना आपण आहे ना इनडायरेक्टली अतिक्रमण करतोय. माझी नम्र विनंती आहे, अतिशय नम्र विनंती आहे, नाही आवडत आजच्या मुलांनाही. कारण मी गेले कित्येक वर्ष तरुण मुलांच्या सहवासामध्ये, म्हणजे 14 वर्षापासून ते 28 वर्षापर्यंतच्या मुलांशी मी अक्षरशः रोज बोलत असते, रोज. आणि मला हे जाणवतं की त्यांची ना घुसमट होतीये, घुसमट. एकीकडे ही अशी शिक्षण प्रणाली की जी शिक्षण प्रणाली शाळेमध्ये 6-7 तास, पुन्हा घरी आल्यावर 2-4 तास, पुन्हा त्या ट्युशन क्लासेसमध्ये 2-4 तास, असं घाण्याच्या बैलाला झुंपल्यासारखं राबवून घेते. मग ते किती वर्कआउट होतंय, त्या वर्कआउटमध्ये काही जान आहे की नाही आहे ते सगळं बाजूला, पण घाण्याला तर झुंपलं जात आहे ना, आहे की नाही. त्याच्यामध्ये ही मुलं एक प्रकारे झुंपली जात आहेत. कित्येकांना मी मगाशी म्हटलं की आवडत नाही, म्हणजे फार सुदैवी आहेत ते पालक की ज्यांच्या पाल्यांना अभ्यास करायला आवडतो. फार सुदैवी, सुदैवी इन द सेन्स की त्यांना कानी कपाळीसारखं मुलांच्या ओरडावं लागत नाहीये, कारण त्यांची मुलं आपसुकच अभ्यासाला बसतात. पण यांचं पर्सेंटेज खूप कमी आहे आणि अभ्यास न आवडणाऱ्यांचं पर्सेंटेज खूप जास्त. म्हणजे एक साधं उदाहरण सांगते. माझ्या घरामध्ये यावेळेला माझ्या मुलाला मी म्हटलं की अरे परीक्षा न होता पुढच्या वर्गात गेलं असतं कसं वाटतं, तर तो म्हणतो झक्कास, अभ्यास नाही ना झक्कास. म्हणजे लिटरली मी असं बघतीये की जर समजा आपण या मुलांना जर अगदी मोकळ्या मनानं जर परवानगी दिली शाळा सोडण्याची, तर 90% मुलं शाळा सोडून जातील. नको, काय चुकलंय, खूप काही चुकलंय, खूप काही चुकलंय, पण किमान पालक म्हणून आपण ते थोडंसं बरोबर करायचा प्रयत्न करूयात का? ठरवलं तर जमेल. आणि आजच्या परिस्थितीशी संबंधित मी बोलते, या लॉकडाऊनशी संबंधित, आणि जे काही एकंदरीतच सामाजिक अस्वस्थता निर्माण झालेली आहे की हे कधी संपेल, हे कधी संपेल, हे कधी संपेल, किती दिवस अजून, कसं आमचं सगळं रुटीन बदलून गेलं. हे जे काही सगळ्यांसोबत घडतंय बघा ना, हे सगळ्यांसोबत घडतंय. आणि ह्या अशा वातावरणामध्ये 10वीत गेलेल्या पालकांना अतिरिक्त ताण आहे हे मान्य करून सुद्धा मी अशी थोडीशी रिक्वेस्ट करते की वी मस्ट चेंज आवर रोल. परवा एक खूप सुंदर व्हिडिओ बघण्यात आला. डॉक्टर पीटर अँथनी, बेंगलोरचे एक सर्जन, त्यांनी इतका छान मुद्दा सांगितला ना, तो मुद्दा पकडूनच मी आता तुमच्याशी बोलतीये की ना 10वीत पाल्य गेलाय, आपण नाही जायचं, जाऊ नका. आपल्या वेळच्या 10वीला, म्हणजे तुम्ही पण बऱ्यापैकी माझ्याच वयाचे असाल, जे 10वीचे पालक येतात ना, ते आपण सेम एज ग्रुपचे आहोत. आपण जेव्हा 10वी केली, आपण जे तीर मारले, दॅट वॉज डिफरंट टाइम. ती वेळ वेगळी होती. काय आहे, तुलना फार भयंकर असते. म्हणजे सगळ्याच वेळेला तुलना ही निगेटिव्हिटी निर्माण करण्याचीच शक्यता जास्त असते, कारण ती तशी निर्माण व्हावी म्हणून ती केली जाऊ शकते. म्हणजे मंगेश पाडगावकरांचं इतकं सुंदर 4 ओळी, म्हणजे कविता खूप सुंदर आहे ती, पण इतक्या 4 ओळी सुंदर आहेत त्या की तुलना करत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग. आणि या विद्यार्थ्यांचं सुद्धा ते आहे, तुमच्या पाल्याचं वेगळेपण आहे, त्याला नुसत्या अभ्यासाच्या तराजूमध्ये जोखायचा प्रयत्न आपण नाही करूयात. म्हणजे एखाद्याला अभ्यास येत नाही म्हणजे तो कुचकमी, असं घरात सुद्धा जेव्हा व्हायला लागतं ना, तेव्हा मुलं फ्रस्ट्रेट व्हायला लागतात. आणि तेव्हा मग ते तेच करतात जे त्यांना करू नका म्हणून सांगितलं जातं. तुलना करत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? मोगऱ्याचं फूल मोगऱ्याचं आहे म्हणून सुंदर आहे, गुलाबाचं गुलाबाचं आहे म्हणून सुंदर आहे. अमक्या तमक्याचा बाजूचा मुलगा ऑनलाईन क्लासेस संपल्यानंतर 6 ते 8 तास अभ्यास करतो. तू बघ, तुला साधं 10 मिनिटं बसवत नाही. झालं, तुम्ही अगोदरच इतकं त्याच्याशी सुरू केलेलं संभाषण नकारात्मक आहे की तो म्हणाल बरं 10 मिनिटं काय, 10 सेकंदही नाही. बघा त्यांच्या वयाचा आपण थोडासा विचार करूया पालक म्हणून की कसं वय येते आडनीड. आणि आज त्यांना वाटतंय की धमाल करावी, म्हणजे सुट्ट्यांमध्ये धमाल करावी असंच वाटतं ना मुलांना. आपणही ती आपल्या लहानपणी केलेली, पण आज ते धमाल करू शकत नाहीयेत.
आणि अशा परिस्थितीत त्यांचीसुद्धा अँझायटी लेवल वाढलेली आहे, त्यांचेसुद्धा प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत आणि आपण ते आणखी वाढवण्याचं काम करू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आणि त्यासाठी ना थोडंसं आपल्यालाच शांत बसावं लागेल. म्हणजे अँझायटीवरचा उत्तम उपाय हाच आहे की शांत बसा आणि बघा स्वतःला. इतकं सोपं नाही आहे अँझायटी कमी करणं. आधी शांत बसावं लागेल. काही नाही मला आत्ता बोलायचं, मला शांत बसायचं आणि माझं काही चुकतंय का ते बघायचं आहे. अभ्यासाच्या बाबतीमध्ये एक आता जे घडतंय, एक शीतयुद्ध चालू आहे. शिक्षक, पालक, शैक्षणिक संस्था आणि पालक. म्हणजे हे तर तुम्हाला कित्येकदा शाळेच्या बाहेर बघायला मिळेल. बरेचसे पालक जेव्हा आपल्या मुलांना घ्यायला जातात, मग ते पायी जाणारे पालक असू दे, दुचाकीमध्ये जाणारे असू दे, चारचाकीमध्ये जाणारे असू देत, पाल्य बाहेर येईपर्यंत जो काही वेळ मिळतो त्याचा इतका सदुपयोग केला जातो उणं काढण्यासाठी बऱ्यापैकी की पुन्हा निगेटिव्हिटी कॉम्प्लेक्स. कसली शाळा आहे ही, काय प्रॉब्लेम आहे, त्या शाळेत बघा काय चालतो, ते शिक्षक बघा कसे करतात, अरे त्या क्लासवाल्या शिक्षकांचं काय कमांड आहे, त्यांची काय तुलना, म्हणजे तिथे सुद्धा तुलना. आणि अशा तुलनेमुळे होतं काय माहिती आहे का, की हे बघा अजिबातच तुम्ही काही चांगलं बघू नका असं नाही मी म्हणते. तुम्ही बघा ना चांगलं, आपल्याला त्यातलं चांगलं काय घेता येईल आणि प्रॅक्टिकली ते कसं आणता येईल याचा पण विचार करूयात. पण नुसतं क्रिटिसाइज करणं याला खरंच काही अर्थ नाही आहे. आणि आम्ही त्याला काड्या करणं असं म्हणतो की जे युजलेस आहे तर ते आत्ता आपल्याला 10वीच्या वर्षात नाही करायचं. आता एक मेजर प्रॉब्लेम शिक्षक आणि पालकांच्या शीतयुद्धाचा जो मेजर प्रॉब्लेम आहे तो कसा होतोय तो मी सांगते तुम्हाला. खरं तसं पाहायला गेलं ना तर ऑनलाईन टीचिंग खरंच डिफिकल्ट आहे. म्हणजे मी पण अनुभव घेते त्याचा. म्हणजे मी आत्तापर्यंत ठरवून अजिबात अँड्रॉइड फोन घेतलेला नव्हता, कारण माझा सकाळी 5:30ला शिकवणं सुरू होतं. पण मला आनंद मिळत होता त्या सगळ्यातून. आणि लाईव्ह टीचिंग हे फार आनंददायी आहे, फार समाधानकारक आहे, कारण आपण मुलांशी जोडले जात असतो. मुलं आपल्याला समोर दिसत असतात. इये हृदयीचे तिये हृदयी घालणं प्रॅक्टिकली शक्य होतं. पण इथे मध्ये ही जी स्क्रीन आहे ना, त्या स्क्रीनमध्ये मुलं समोर दिसत नाही आहेत. तुम्हाला शिकवायचंय, मुलांना गृहीत धरायचंय, हे सगळं ना तसं कठीण आहे. म्हणजे पालक म्हणून मी तुम्हाला विनंती करते की शिक्षकांचा आत्ता रोल खूप बदलला आहे. मी कुठल्याही पाट्या टाकू शिक्षकांना पाठीशी घालत नाही आहे, तसा प्रश्नच नाही आहे. पाट्या टाकू शिक्षकांनी स्वतःचा अभ्यास करावा, किंबहुना मी शिक्षकांशी सुद्धा थोडा वेळ बोलणार आहे. पण शिक्षकांचा रोल बदलतोय, कठीण आहे. ऑनलाईन शिकवणं कठीण आहे. हवं तर तुम्ही बघा, एखादा लेसन घ्या, त्या लेसनवर स्वतःचं ऑनलाईन प्रेझेंटेशन तयार करा आणि टाका आपल्या पॅरेंट्सच्या ग्रुपवर. कोणी ना म्हणत नाही आहे. आता या म्हणजे कोरोनानंतर, कोविड-19 नंतर या शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण आहे ना, या अशा परिस्थितीमध्ये आपण प्रचंड व्याकुळ होतोय. म्हणजे आपलं स्वतःवर काहीच काम होत नाहीये. म्हणजे आपल्याला असं काही शिक्षणच मिळालेलं नाही की बोर न होता स्वतःसोबत आणि घरातल्या 2-4 लोकांसोबत आनंदी कसं राहायचं पूर्ण वेळ. असं समजा कदाचित अजून 4 महिने आपल्याला राहता येऊ शकतं, पण त्याबद्दल वी आर नॉट ट्रेन्ड. आपल्याला असं कोणतंही शिक्षण मिळालेलं नाहीये. हा मोठा लॅक्यून आहे. म्हणजे तो खरंच अगदी सविस्तर बोलायचा विषय. कधी संधी मिळाली तर मी नक्की बोलेल. पण आत्ता तुर्तास मी असं सांगतेय की शिक्षकांसाठी सुद्धा आत्ता जो पिरियड आहे तो पिरियड स्ट्रगलिंगचा आहे. ऑनलाईन शिकवणं खरंच सोपं नाही आहे. तर पालकांनी ना थोडंसं मनाचा मोठेपणा दाखवावा. तुम्ही म्हणाल पालकांनीच का दाखवायचा, कारण तुम्ही पालक आहात आणि मी तुम्हाला पालक म्हणूनच रिक्वेस्ट करते ना. पालक सगळ्यांची काळजी घेणारा मोठं हे लपलेलं आहे त्याच्यामध्ये. पालक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की सांभाळून घेणारा, तर तुम्ही आहात ते. म्हणून आधी तुमच्याशी बोलतेय की शाळेवर आणि शिक्षकांवर आपण सगळं ढकलू नये. या ऑनलाईन शिक्षणामध्ये आपण पहिलं तर हेलिकॉप्टर बनू नये. म्हणजे की माझं म्हणणं आहे, नका बघू की शाळेतून काय येतंय. त्या मुलाला हेडफोन लावून द्या आणि त्याला एकट्याला ऐकू द्या. कारण एक प्रॉब्लेम असा होतोय
की तुम्ही ज्या वेळेला त्या मुलासोबत बसता ते ऐकायला, लक्षात घ्या तुम्ही 40शी पार केलेले असू शकता, तुमच्याकडे खूप साठा आहे अनुभवाचा, तुम्हाला असं वाटतं की या विषयामध्ये आणखी हे सांगितलं गेलं पाहिजे, ते सांगितलं गेलं पाहिजे, हे नाही सांगितलं, ते नाही शिकवलं, असं शिकवायला पाहिजे, तसं शिकवायला पाहिजे, कारण तुम्ही त्या शिक्षकांकडून यापूर्वी काही शिकलेले नाही आहेत वर्गामध्ये बसून. कदाचित तुमच्या मुलाचं आणि त्या शिक्षकाचं ट्युनिंग खूप चांगलं जमत असेल, तुमच्या मुलाला त्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत ॲडॉप्ट करता आली असेल आणि जमत असेल त्यांचं चांगलं, पण तुम्ही आता त्याच्या बाजूला बसून जे अनकम्फर्टेबल फील करताय की असं काय आहे, इतकं कसं, इतकं, म्हणजे हे जे करताय ना, हे जे तुमचे एक्सप्रेशन्स आहेत आणि तुमची ही जी अगतिकता उगाचच निर्माण केलेली आणि व्याकुळता आहे ना, ती त्या आपल्या पाल्यापर्यंत पोहोचतीये आणि त्यालाही मग त्या सततच्या अशा रिॲक्शनमुळे वाटायला लागू शकतं की अरे खरंच काही नाही सांगत आहेत माझ्या टीचर, काही नाही देत आहेत माझ्या मॅडमला काहीच येत नाही, मग माझ्या मॅडमला काहीच येत नाही तर मी कशाला काय करू. म्हणजे आधीच जिथे कठीण आहे हे म्हणजे सूत बांधणं, तिथं आणखी कठीण आपण करून टाकायचं का, ते नाही करूयात. कारण कठीण करणं फार सोपं असतं बरं का, म्हणजे उडवून लावणं ना फार सोपं असतं, पण परिपक्व माणसं ती असतात की जी अडचणीमध्ये ना एकमेकांना सांभाळून घेतात. आज बघा काही घरांमध्ये असं दृश्य दिसतंय की भले नवरोबा क्लास 1 ऑफिसर आहे, पण तरी तो म्हणतोय की मी घासतो बरं का भांडी, कारण मला माहिती आहे की सततच्या 4 वेळच्या भांडी घासण्याने ना तुझी अवस्था वाईट होईल. हे जिथे सांभाळून घेणं आहे की नाही तिथे सुसंवाद चालू आहे, आणि जिथे नाही आहे ना तिथे सुरू झालेली आहेत युद्ध. म्हणजे नंतर त्या युद्धाच्या परिणामांना नंतर आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. पण इथे मुद्दा असा आहे की पालकांनी ना थोडंसं लक्ष कमी करूयात. भले तर तुम्ही एखाद्या वेगळ्या विषयाचा अभ्यास घ्या ना, वाटतंय ना अभ्यास घ्यावा असा की खूप प्रेमाने खूप संयमाने मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे तर नक्की घ्या, तो अनुभव घेतलाच पाहिजे. माझ्यासाठी तर तो अतिशय वाईट आहे, कारण काय बाहेर शिकवणं सोपं असतं, पण पालकाच्या भूमिकेमध्ये पाल्य किती ऐकतो याचा अनुभव घेतलेलाच बरा. अर्थात पुन्हा इथे काही अपवाद असणारच आहेत, पण माझी विनंती अशी आहे की 10वीतल्या पाल्याला, अर्थात हे फक्त 10वीलाच लागू नाही आहे, पण 10वीतल्या पालकांची अवस्था जरा जास्त ताणलेली असते, त्यांना स्ट्रेस खूप वाढलेला असतो असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणजे माझं म्हणणं तर असं आहे की तुम्ही जसं 9वीपर्यंत ट्रीट करत होतात अभ्यासाला तसंच 10वीला ट्रीट करा. मी 10वीला शिकवते, माझा अनुभव इतका चांगला आहे की मुलं जितकी नॅचरल याच्यामध्ये राहतील 10वीला तितके गुण चांगले मिळतात, आणि जितकी ती अंडर स्ट्रेस राहतात, तणावाखाली राहतात, तितका वाईट परिणाम त्यांच्या गुणांवर. आणि गुण सोडा, हो गुण सोडा, आजचं जगणं वाया जात आहे ना. जेव्हा तुम्ही एखाद्यावर चिडचिड करता, वैतागता, त्रासता, तो अभ्यासच करत नाही, त्याला अजिबात कशाची कदर नाही, आणि आमच्या वेळेला आम्ही असं काहीतरी खूप कधीतरी केलं होतं, ते आमच्या वेळेला म्हटलं की पोर घाबरून, माझं तर मूल चक्क म्हणतं हे भाषण नको, भाषण नको. आता हे असं का होतं आहे, ही पिढी मस्त आहे, म्हणजे आय रिअली सॅल्यूट देम की त्यांना आहेत त्यांची मतं, त्यांना आहेत त्यांची मतं, आणि म्हणून आपण आहे ना त्यांचा आदर करूयात. पाहण्यात बघणं फार सोपं असतं, म्हणजे तिला काही येत नाही, तिच्यासारखा काही गुजऱ्याकडे नाही. अरे म्हणा असं 15 दिवसातून एखाद वेळेला म्हणा तुम्ही, पण असं सारखं म्हणाल ना तर त्या मुलाचं स्वगतसुद्धा तसंच असणार आहे, सेल्फ टॉक त्याचा तसाच असणार आहे की अरे आपल्याला आपल्या घरचेच गळे गुजरे समजतात, मग काय सिद्ध करायचं आहे, तर त्याला ना बूस्ट करा. आणि अभ्यासाव्यतिरिक्त पण त्याच्यातल्या काही कलागुणांना ना 10वीमध्ये, म्हणजे एक असं फॅड आहे बरं का की 10वीत गेलं की टीव्हीच्या कनेक्शनपासून सगळं काढून टाकायला लागतात लोक. बॅडमिंटन बंद, तुझं कोचिंग जे काही गाण्याचं वगैरे क्लास असेल तो बंद, तुझं व्हायोलिन बंद, तुझं हे बंद, आता तुला अभ्यास करायचा. म्हणजे असा काय फरक पडतो 10वीला 90% मिळवल्यावर मला नाही माहिती, पण असले काही उद्योग न केलेलेच बरे. म्हणजे मला आठवतं की मी 2003 साली पुस्तक लिहिलं होतं 10वी प्लॅनर म्हणून, आणि मस्त चाललं होतं ते पुस्तक. आता माझ्याकडे त्याची एखादी प्रत शिल्लक असेल, मला हवं असेल तर मी तुम्हाला ऑनलाईन टाकेन ते. पण 10वीच्या पालकांचं जे काही एक प्रकारचं सँडविच होतं, स्वतःच केलेलं, स्वतःच दाबून तयार केलेलं, तर ते सँडविच होऊ नये म्हणून मी तुमच्याशी या अघळपघळ गप्पा मारलेल्या आहेत.
मी आधीच सांगितलं की काही म्हणजे व्याख्यान वगैरे नाही आहे, हे या गप्पा आहेत, शेअरिंग आहे हे, की काही अडचणी आपल्याला येत आहेत आत्ता, पण आपणच त्याच्यावर मात करू शकतो. पहिली तर गोष्ट करा की त्याच्या अभ्यासात फार लक्ष घालू नका. जर आत्तापर्यंत तुम्ही त्याचा अभ्यास कधी घेतला नसेल तर 10वीला पण ते धाडस न केलेलंच बरं. ती करतात मुलं, छान करतात आणि त्यांच्या शिक्षिकांशी त्यांचं अंडरस्टँडिंग खूप त्यांच्या शिक्षकांसोबत त्यांचं असतं. हां, तर ते करून घेतात. त्यामुळे तुम्ही खोडता घालणारे होऊ नका. नाही तर घ्या मग पूर्ण जबाबदारी. आता काय, आता लॉकडाऊन नंतर आहे ना, खरंच असं होणार आहे. तुम्हाला परवानगी आहे पूर्ण, की होम स्कूलिंगला परवानगी दिली आहे की कोण नाही म्हणताय. मी हे उपरोधानं बोलतेय का कसं ते तुम्हीच आता विचार करा. पण खूप काही मी म्हटलं ना मग अशी, की नाही एखाद्या टॉपिकचं तुम्हाला एखाद्याचं शिकवणं आवडत आहे तर आपण बनवा त्याचं प्रेझेंटेशन. असं अजिबात गरजेचं नाही बरं का, की तुम्ही शिकवण्यासाठी तुमचं DED झालेलं असलं पाहिजे, तुमचं BEd झालेलं असलं पाहिजे. म्हणजे माझा तर अजिबातच त्याच्यावर विश्वास नाही आहे. ज्याला मुलांबद्दल तळमळ वाटते आणि ज्याला स्पष्ट करून सांगता येतं, सोपं करून सांगता येतं, ते सगळे माझ्या दृष्टीनं शिक्षक आहेत. म्हणजे अभ्यास पद्धती यापेक्षाही त्या शिक्षकाची तळमळ मुलांना जास्त समजते. म्हणजे मला आत्ता जे माझे शिक्षक आठवतात ना, या क्षणी मला जे माझे शिक्षक आठवतात ना, तर ते असे आठवतात की जे टेक्निकली करेक्ट नव्हते शिकवायला, पण त्यांना इतका हुरूप होता आणि इतकी तळमळ होती, इतकं आतून होतं त्यांचं शिकवणं, की ते पोहोचलंच. त्याला कसं अडवणार? आणि त्यामुळे कुणीही पालक जबाबदारी घेऊ शकतात, काही नाही असं करायला. आणि मला नाही वाटत की याला काही शाळा अडवतील, कारण आता काय म्हणजे सगळंच यूट्यूबवर टाकू शकतो ना, पण कोण अडवणार आहे. तर करून बघा प्रयोग, काही हरकत नाही आहे. पण आपण आहे ना 10वीच्या या अभ्यासामध्ये जर सवय नसेल तर डोकं जास्त घालू नये. मुलांना फार दडपण नका देऊ अभ्यासाचं. विशिष्ट वेळ ठरवून द्या. मैत्री करा मुलांशी. तुम्ही म्हणाल अचानक कसं शक्य आहे, करून बघा. कारण आता ही जी 10वीतली मुलं म्हणजे साधारणतः एक 14 ते 16 या वयोगटातली मुलं आहेत, त्यांच्यासोबतचं शेअरिंग वाढवा. म्हणजे मी म्हणते ना की गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आत्ता आपण सगळे सोबत होत ना घरामध्ये, तर ना जेव्हा आपण म्हणजे तुमची 10वी पण आठवा आणि त्यांना सांगा. भले तुम्ही नापास झालेले असाल, भले तुम्हाला 50% असतील, भले तुम्हाला 40% असतील, भले तुम्हाला 90% असतील, तर थोडंसं शेअरिंग करा. पण ते शेअरिंग या भूमिकेतून नको की मी बघ त्यावेळेला काय केलं. मुलांना अजिबात नाही आवडत आजकालच्या. तर या भूमिकेतून करा की आय एम युअर फ्रेंड, मी तुझा एक हितचिंतक आहे आणि म्हणून आहे ना मी तुला हे सांगतोय. म्हणजे ते उपदेशात्मक जर झालं ना तर नाही ऐकणार आहे ही पिढी. तर त्यामुळे त्यांच्याशी शेअरिंग आपण असं करूयात की, आणि त्याच्यासाठी सराव करावा लागेल की आधी ठरवावं लागेल की मला नेमकं काय बोलायचं आहे मुलाशी, बरं कोणत्या वेळेला बोलायचं आहे मुलाशी, कोणत्या विषयावर बोलायचं आहे, बरं मी त्याला सुरुवात कशी करेन. आणि एक छान उपाय सांगू का तुम्हाला, 10वीचा अभ्यास घेण्याची जर खुमखुमी झाली असेल तुम्हाला, म्हणजे कुमकुमी इन द सेन्स की नाही मी करून घेतलं तुझं, हे वाक्य अजून वर्षभराने त्याला ऐकवायचं असेल तर आहे ना वाचा सगळी 10वीची पुस्तकं, सगळी वाचा. काही नाही. CBSE वाल्यांनी CBSEची वाचा, ICSE वाल्यांनी ICSEची वाचा, SSC वाल्यांनी SSCची वाचा, इंग्रजी माध्यमवाल्यांनी वाचा, मराठी माध्यमवाल्यांनी वाचा. आणि ना त्या पुस्तकातले जे टॉपिक तुम्हाला इनडायरेक्टली मुलांशी बोलता येणं शक्य. एक साधं उदाहरण देते की 10वी SSCला अनुवंशिकता हा एक आहे टॉपिक. तुम्ही बोलू शकता ना त्या विषयावर, आणि असं बोलू शकता की मुलाला ते बोलून झाल्यानंतर कळायला सुद्धा नको की हा अभ्यासक्रमातला टॉपिक आहे, हे स्किल आहे. माझ्या मुलावर हे प्रयोग करते आणि मजा येते. करून बघा ना पालक म्हणून. आपला आकाश खूप मोठा आहे, तर त्यामुळे करून बघा. पण आहे ना ही कुरघोडीची जी काही चाललेली जी शीतयुद्धाची परिस्थिती आहे ना, त्यामधून बाहेर या. कारण काय आहे, सगळंच शाळेवर आणि शिक्षकांवर टाकून नाही जमणार आहे त्यांच्यामुळे. अरे मूल आपलं आहे ना. म्हणजे माझ्या मुलाच्या शाळेतला ॲडमिशनचा फॉर्म भरून देत असताना मी जाणीवपूर्वक एक वाक्य लिहिलं आहे की मला असं वाटतं की माझ्या मुलानं एक चांगला माणूस व्हावं, आणि त्याची ती जी प्रक्रिया आहे ना त्याला शाळेनं हातभार लावायचा आहे. मूल माझं आहे, माझं मूल आहे. ते कसं असलं पाहिजे याबद्दल मी काहीतरी डोक्यात ठेवलेलं आहे की त्यानं माणुसकीनं वागलं पाहिजे, संवेदनशील असलं पाहिजे. खूप यश मिळवून जर तो आईवडिलांना जर पाण्यात बघणार असेल तर काही मजा आहे का. तर जे काही तुम्ही आणि मी माझ्या पाल्याबद्दल ठरवलेलं आहे त्याच्यासाठी फक्त
सपोर्ट करण्यासाठी शाळा आहे, लक्षात ठेवा. सपोर्ट सिस्टम. आता फेकून नका देऊ की त्यांचं हे चुकतंय, त्यांचं ते चुकतंय. हे बघा, त्यांचं चुकतही असेल. आपण असं एक मिनिटभर गृहीत धरू की काही शाळांमध्ये शाळांचं किंवा काही शिक्षकांचं चुकतही असेल, पण ना ती जबाबदारी तशी ढकलून तिथून मूल आपलं बाहेर पडणार आहे ना 15व्या वर्षी किंवा 17व्या वर्षी. पुढचं काय? पुढे पुन्हा 40, 50, 60, 70 वर्ष मूल आपल्यासोबत आहे. मग मला सांगा की गणिताचा जर विचार अगदी साध्या स्तरावर केला तरी सुद्धा मग एवढ्या वर्षाची जबाबदारी आपण घ्यायची का कोणावर तरी दुसऱ्यांवर ढकलायची? तर सपोर्ट सिस्टम म्हणूनच आपण शाळेचा विचार करूयात, शिक्षकांचा पण करूयात. आणि त्यात मग एखादा शिक्षक जर अतिशय एक्स्ट्राऑर्डिनरी आपल्याला मिळत असेल तर त्याबद्दल ग्रॅटिट्यूड. खरंच खूप छान असतात काही शिक्षक, खूप छान. म्हणजे मला आठवते ना, आणि मला नेहमी असं वाटतं की ना शिक्षकांनी कशाला अभ्यासक्रम शिकवावा? त्यानं तर आपुलकी शिकवावी, त्यानं कृतज्ञता शिकवावी, त्यानं जिव्हाळा शिकवावा. किती मोठी चूक झाली तरी स्वतःला माफ करण्याची कला त्यानं शिकवावी, इतर कोणाला तरी माफ करण्याची कला त्यानं शिकवावी. आणि ती शिकवता येतं का हे सगळं? मला नाही वाटत शिकवत आहे. ते ना शिक्षकाच्या चालण्या, बोलण्या, वागण्यातून पोहोचत असतं. आणि चुकल्यावर कान धरण्याची सुद्धा ज्या शिक्षकामध्ये हिंमत असते ते शिक्षक खूप काही करू शकतात. मला मिळाले सुदैवाने. म्हणजे आता त्यांची नावं घ्यायची म्हटलं तरी पुढचे 4-5 मिनटं निघून जातील. मिळाले, आणि ते तुम्हालाही सगळ्यांना मिळाले असतील. तर त्यामुळे ना आत्ता ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ना आपण केवळ शाळा, शिक्षक, फॉल्टी ऑनलाईन क्लासेस किंवा तुम्हाला जसे पाहिजेत तसे नाही होत आहेत म्हणून, किंवा त्या ऑनलाईन क्लासेसची कुठल्या तरी लाखोनी फी घेणाऱ्या क्लासेससोबत तुलना करून शाळेची तुम्ही ओढवून घेतलेली अस्वस्थता, या सगळ्या गोष्टींना आपण थोडंसं बाजूला ठेवूयात. आणि आपल्या मुलाचा जर आपल्याला खरंच अभ्यास घ्यायचा आहे तर तो आपल्या पद्धतीनं घेऊयात. नाही तर सरळ विश्वास टाका त्याच्यावर, त्याला एक वेळ ठरवून द्या, विश्वास बरंच काम करतो, आणि त्याला जाऊ द्यात आपल्या वेगानं. 10वीला बाऊ करून ठेवू नका. म्हणजे एक फेज आठवतोय मला, म्हणजे अगदी 2003ला सुद्धा की MS डॉक्टर आपली प्रॅक्टिस बंद करून टाकायच्या का, तर यावर्षी माझ्या मुलाची 10वी आहे. त्याच्यानंतर लिव्ज घ्यायच्या बऱ्याचशा काम करणाऱ्या स्त्रिया की नाही आता माझ्या मुलाची 10वी, आता मी वर्षभर घरी बसणार. आणि घरी बसून करायचं काय? सकाळचा वेळेवर नाश्ता, दुपारच्या वेळेवर जेवण, संध्याकाळचा नाश्ता, आणि त्याच्या बाजूला बसून राहायचं. काय आचरटपणा, मला वाटतं म्हणजे आचरटपणा. अर्थात अशी सुद्धा उदाहरणं पाहिलेली आहेत की अतिशय म्हणजे 4वी-5वी शिकलेली आई आहे आणि मुलाच्या बाजूला बसून मुलाकडून तिनं खूप चांगल्या पद्धतीनं नुसता बसून अभ्यास करून घेतलेला आहे. दोन्ही प्रकारची उदाहरणं. पण तुम्हाला जे काही सूट होतं तेवढंच करा. उगच दडपण घेऊन, ताण घेऊन, खूप चिंता करून 10वीचं वर्ष हँडल करू नका. वर्ष तर जाईल निघून, जे काही गुण मिळायचे ते मिळतील, पण ते जे काही अपमानाचे, वाईट वागण्याचे किंवा काही वेळेला अतिशय ताठरतेनं वागण्याचे जे काही अनुभव मुलाला मिळतील ना तुमच्याकडून, ते नाही पुसले जाणार. तर त्यामुळे ते वर्ष कशाला आपण वाया घालवायचं, आहे की नाही? तर म्हणून ते वर्ष वाया जाऊ नये म्हणून आज थोडंसं आपण सगळ्यांनी विचार करूयात, थोडीशी आपली भूमिका बदलूयात. शिक्षकांना टार्गेट न करता आपण सगळ्यांनी मिळून काम करूयात ना, आहे की नाही? आणि त्यामुळं मिळून काम केल्यावर ते सुंदर होतं बरं का, नक्की होतं. अनुभव घेतल्याशिवाय कसं करणार? मिळून करूयात. थोडंसं तुम्हाला 2 पावलं मागं जावं लागेल. शिक्षकांशी तर मी वेगळं बोलणारच आहे, पण आत्ता फक्त पालकांशी होतं. त्यामुळे सगळ्या पालकांना जर माझं हे बोलणं पटलं असेल तर तुम्ही अक्षरशः वर्षभर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या माझ्याशी शेअर करू शकता. मला जर माझ्या अनुभवाने काही सोल्युशन्स देता आली तर मी तुम्हाला ती नक्की देईल. काही अडचणींमध्ये मदत करू शकेल. आणि तुम्ही माझ्याशी गप्पा मारायला हा तुमचा बहुमूल्य वेळ दिलाय, त्यामुळं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण परत केव्हा तरी. तुर्तास ऑल द बेस्ट. एक चांगलं पालक
10वीच्या वर्षभरात तुम्ही भूमिका बजावली चांगलं पालक म्हणून, हे तुमच्या मुलाच्या डोक्यात कायम राहू द्यात आणि ते राहण्यासाठी आजपासून थोडंसं स्वतःवर काम सुरू करा. ऑल द बेस्ट.